भारत मातेच्या रक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या शूर सैनिकांचा गौरव करण्याचा अभिमानास्पद क्षण रायगड जिल्ह्यातील शिवमुंढाणी ज्योतिर्पाडा विभागाने अनुभवला। मुंढाणी पाड्यात अत्यंत दिमाखात पार पडलेले सुभेदार मंगेश नामदेव पाटील यांच्या सेवानिवृत्ती व आंतरराष्ट्रीय जलतरणपट्टू कोमल मंगेश पाटील यांच्या शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळ्याने देशभक्ती, गौरव, कर्तव्यनिष्ठा आणि त्याग यांचा भावनिक संगम घडवून आणला। सुभेदार मंगेश पाटील यांनी दीर्घकालीन सैन्य सेवेत अनेक आव्हानांना सामोरे जात देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी मोलाचं योगदान दिलं। त्यांच्या शौर्य, शिस्त आणि समर्पणामुळे केवळ त्यांचं कुटुंबच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा त्यांच्या कार्याचा अभिमान बाळगतो। त्यांच्या सेवेमुळे अनेक तरुणांना देशसेवेची प्रेरणा मिळाली। या प्रसंगी सुभेदार मंगेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की भारत मातेची सेवा करण्याचं भाग्य लाभलंय, हे माझं सौभाग्य आहे। आता सेवानिवृत्तीनंतर माझ्या जन्मभूमीची सेवा करण्यासाठी मी स्वतःला वाहून घेणार आहे। तर या विभागातील जास्तीत जास्त तरुण देशसेवेस कसे जातील यासाठीही माझे प्रयत्न असतील असं सुभेदार पाटील यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी सैन्य कार्यकाळातील अनेक संघर्षमय व कष्टप्रद किस्से व अनुभव नमूद केले। त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांच्या मनात देशप्रेमाची नवी ज्योत प्रज्वलित झाली। निवृत्तीनंतरही समाजकार्य, युवकांना मार्गदर्शन आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत ठेवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजाला होणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक घडतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। हा सोहळा केवळ निवृत्तीचा नव्हता तर एका नव्या सामाजिक प्रवासाची सुरुवात होती। सुभेदार मंगेश पाटील यांचं आयुष्य हे देशसेवा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यपरायणतेचे जिवंत उदाहरण आहे। त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजाने पुढे जाणं याच त्यांच्या प्रति शुभेच्छा ठरतील असं उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितलं। या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दादा, काय सांगाल, आज या ठिकाणी मंगेश पाटील जो आहे तो सेवानिवृत्त झालेला आहे। सैनिक म्हणून आज आपल्याला सर्वांना गर्वाची गोष्ट आहे, अभिमान वाटतोय, काय आपली प्रतिक्रिया? आज खरं तर मंगेश पाटील यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचा मोठा सोहळा आमच्या या गावी संपन्न झाला। केवळ आमच्या या शिव बेडसे परिसरासाठी नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असा क्षण होता। आपल्या भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी जेव्हा अशी तरुण मुलं पुढे येतात आणि आपल्या देशाचं संरक्षण करतात तेव्हा ती नोकरी न राहता एक नोबल सर्व्हिस किंवा नोबल कॉज बनतं आणि तीच प्रेरणा इतर तरुणांना देण्याचं कार्य या माध्यमातून अशी तरुण मंडळी करत असतात। आपल्या सेवेचा कार्यकाळ पूर्ण करून अगदी 17 वर्ष या भारत मातेची सेवा करून आणि मग त्याच्यामध्ये अगदी ऑपरेशन सिंदूर सारखे अगदी आपल्या जीवावर बेतणारे असे प्रसंग अनुभवून अशी तरुण मंडळी पुन्हा समाजामध्ये आपलं पुढचं आयुष्य सुखकर आणि समृद्धमय जगण्यासाठी जेव्हा येतात तेव्हा त्यातून गावातील, आपल्या विभागातील अनेक तरुणांना एक मोठी प्रेरणा देतात। आणि खरं तर आमच्या सगळ्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे। आमच्या सगळ्यांसाठीच आज आमचं ऊर अगदी अभिमानाने भरून आलेलं आहे की अशी तरुण मंडळी जर समाजासाठी, आपल्या या मातीसाठी आपलं काहीतरी देणं आहे, आपल्या या भारत मातेसाठी आपलं काहीतरी देणं आहे, या भावनेतून जेव्हा समाजकार्य करतात तेव्हा अनेक पिढ्या त्यातून एक प्रेरणा घेतात आणि तोच क्षण आज आम्ही सगळ्यांना अनुभवतो। बोलते की त्यांनी मला म्हणजे माझ्यावर एवढा विश्वास दाखवला की तू एका फौजीची, त्यांना खूप अभिमान आहे की माझं जावई खूप म्हणजे जावई फौजी आहे। मग मी त्यांना धन्यवाद देते की त्यांनी त्यांचा काळजाचा तुकडा एवढ्या देशसेवा करणाऱ्या मुलाला दिला। कोणी असं देत नाही, पण मला खूप माझ्या आईवडिलांचा अभिमान आहे, तसेच माझ्या भावाचा सुद्धा अभिमान आहे, माझ्या माहेरी आणि माझ्या सासरी म्हणावं गेलं तर मनुदादा आणि मला लहान बहिणीसारखी वागवणारी अनिताताई, माझ्या नंदा, माझे सासू सासरे, त्यांनी पण खूप मला चांगला इथपर्यंत सपोर्ट दिला आणि याच्या पुढेही सपोर्ट देतील। ऍक्च्युली 2017ला माझं लग्न झालं तेव्हा पहिले 3 वर्ष मी त्यांच्यासोबत होते। त्याच्यानंतर त्यांची पोस्टिंग सिक्कीमला आली, तिथे फॅमिली नेणं काही शक्य नव्हतं। 2020ला माझी पहिली मुलगी मला झाली, 2021ला दुसरी झाली। खूप अवघड गेला तो मला क्षण। माझी 1 वर्ष मुलगी मी माझी सोडून माहेरी सोडून मी हैदराबादला गेली होती। परत ऍक्च्युली 8 डिसेंबर 2022ला मला स्वतःचाही अभिमान वाटतो आणि खास करून माझ्या नवऱ्याचं मला सांगावं असं वाटतं की त्याने वयाच्या 32व्या वर्षी स्वतःचं घर घेतलं पुण्या ठिकाणी। 1 BHK नाही, पूर्ण तब्बल 2 BHK त्याने स्वतःचं घर घेतलं आणि मला आता स्वतःचा अभिमान आहे की मी त्या स्वतःच्या नावाची पाटी असलेल्या घरात राहते।
त्याबद्दल थँक्यू. आणि मला असं एक सांगायचं आहे, शेवटचं मी सांगते की देवाला पण हे धन्यवाद देते की माझ्या नवऱ्याला 17 वर्ष तू सुखरूप ठेवलं आणि मायदेशी परत पाठवलं. कारण की तो क्षण आता आपण मागच्या महिन्यातच बघितला की म्हणजे मुलगी जन्मली आणि वडिलांचं निधन झालं. खूप दुःखाचा क्षण आहे तो, ज्याचं त्यालाच माहिती असतं. म्हणून आता मी सांगते, ह्याच्या पुढे तुम्ही रिटायर्ड झालात, ह्याच्या आधीचं खूप खडतर जीवन काढलं, खूप घड्याळाच्या काठ्यावर तुम्ही खूप चाललात. ह्याच्या पुढे मी तुम्हाला एकच विनंती करते की स्वतःचे जीवन आनंदी जगा आणि घड्याळाच्या काठ्यावर मेन म्हणजे चालू नका. आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या कुटुंबांना परत जे काही तुमचं जे स्वच्छंदी जीवन जगायचे ते आयुष्यभर जगत राहील. आणि मी शेवटपर्यंत सपोर्ट करीन, हीच माझी इच्छा आहे. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.